आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। नगरसेवक करण जामदार यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेल्या रस्त्याच्या कामाला गती। प्रभाग क्रमांक 5 मधील मंडले पेट्रोल पंप ते माळी स्मशानभूमी दरम्यान गेली 10 वर्ष रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून युवा नगरसेवक करण जामदार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे। पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून जामदार यांच्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे। वखारबाग परिसरातील ड्रेनेजचे काम मागील 8 ते 10 वर्षापासून अपूर्ण होते। नागोबा कट्टा, पंचशील चौक ते शास्त्री चौक या मुख्य रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। मात्र मंडले पेट्रोल पंप ते माळी स्मशानभूमी या रस्त्याचा खर्च त्या अंदाजपत्रकात नसल्याने ते काम रखडले होते। ड्रेनेज पाईपलाईन पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ शकत नव्हते। या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नगरसेवक करण जामदार यांनी तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यानंतर नव्याने रुजू झालेले आयुक्त मोहपात्रा यांच्याशीही त्यांनी चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली। महापौर धीरज सूर्यवंशी यांनीही संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। स्थायी समितीच्या बैठकीत या कामाचा विषय नसतानाही करण जामदार यांनी सभापती अतुल माने यांची भेट घेऊन रस्त्याच्या कामाचा विषय ऐनवेळी समाविष्ट करण्याची मागणी केली। त्यांच्या प्रयत्नांना यश येत समितीने सुमारे 1.25 कोटी रुपयांच्या खर्चाच्या या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली। लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले। 10 वर्ष मिरज वखारबाग वॉर्ड क्रमांक 5 मध्ये ड्रेनेजचं काम चालू आहे। त्या ड्रेनेजच्या कामामुळे सर्व रस्त्यांची तिथल्या दुरवस्था झालेली आहे आणि ते रस्ते करणे अतिशय गरजेचं होतं, पण ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे आपल्याला ते करता येत नव्हतं। तरी पण आम्ही प्रशासक काळात तत्कालीन आयुक्त गांधी साहेबांना भेटून हे विनंती केली की ड्रेनेजचे काम आज येत्या थोड्या महिन्यात संपेल, पण त्यानंतर जर आपण रस्ता मंजूर घेतला तर तिथनं आणि पुढे 5-6 महिने लागतील। त्यामुळे आपण रस्ता मंजूर करून ठेवू आणि मग आपण ज्यावेळी काम संपेल ड्रेनेजचं ते आपण रस्ता करायला घेऊ। आणि त्याला आमच्या विनंतीला मान देऊन गांधी साहेबांनी त्यावेळी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून त्याचं एस्टिमेट तयार करून घेतलेलं। त्यानंतर इलेक्शन लागली। इलेक्शननंतर परत नवीन बॉडी आली। नवीन बॉडीमध्ये ज्यावेळी आत्ताचे महापौर धीरज सूर्यवंशी साहेब यांनी विशेष महासभा लावली ड्रेनेज संदर्भात आणि पाणी पुरवठ्या संदर्भात, त्यावेळी ड्रेनेजचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी आणि सर्व तिथले जे ठेकेदार असतील त्यांचे सर्व मॅनेजर असतील सगळे तिथं उपस्थित होते। त्यांनी आम्हाला शब्द दिला की येत्या 1 ते 2 महिन्यात आम्ही हे जे रोडवरचं काम आहे ते आम्ही संपवून टाकू, म्हणजे कुठून मंडले पेट्रोल पंप ते माळी स्मशानभूमीपर्यंत। त्या अनुषंगाने आम्ही परत गांधी साहेबांना विनंती केली की आपली जी राहिलेली फाईल आहे ती आपण पुढं मार्गी लावू। ते गांधी साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, पण त्यानंतर साहेबांची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर आम्ही आत्ता जे मोहपात्रा मॅडम त्यांना परत साईट व्हिजिट करायला लावली। साईट व्हिजिट त्यांनी केल्यानंतर त्यांना पण आम्ही दाखवलं की हा रस्ता करणं किती गरजेचं आहे। त्या अनुषंगाने मॅडमनी पण त्याला होकार दिला आणि त्यांनीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला। मग त्या अनुषंगाने आम्ही माळी स्मशानभूमीपासून येणारा रस्ता जो मंडले पंपापर्यंत येतो तो रस्त्याचा आम्ही 1.25 कोटीचा एस्टिमेटची फाईल तयार केलेली होती आणि त्याचा पुढचा जो रस्ता आहे म्हणजे हे नागोकट्टापासून मंडले पंप ते पंचशील चौक ते शास्त्री चौक हा रस्ता आधीच 10 कोटीमध्ये PWDच्या बजेटमध्ये धरलेला आणि त्यामुळे तो रस्ता आधीच मंजूर झालेला। पण जो रस्ता राहिलेला माळी स्मशानभूमी ते मंडले पंपापर्यंत तो रस्ता करणे गरजेचं होतं। त्यामुळे त्याची फाईल आम्ही लवकरात लवकर तयार करून स्टँडिंगला पाठवण्याचं आम्ही विनंती केलेली। ती फाईल काल स्टँडिंगला गेली आणि स्टँडिंगला काल गेल्यानंतर आज स्टँडिंग होती, पण तो विषय अजेंडावर आला नव्हता। मग परत पुढच्या आठवड्यात स्टँडिंगला तो अजेंडावर येऊन मग तिथनं पुढं टेंडरची प्रोसेस त्याला वेळ लागला असता। त्यामुळे आम्ही आत्ताचे जे आपले सभापती आहेत अतुल माने साहेब यांना विनंती केली की बाबा तुम्ही आजच्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये तुम्ही ऐनवेळचा विषय हा घ्या आणि हा मंजूर करा, जेणेकरून लवकरात लवकर येत्या आठवड्यात त्याचं निविदा निघून टेंडर निघून लवकरात लवकर प्रोसेस करून लवकरात लवकर जर टेंडर निघेल त्या अनुषंगाने की बाबा जर आपल्याला पावसानं जर साथ दिली तर येत्या महिन्याभरात जून स्टार्टिंग पण आपल्याला ते काम संपवून मंडले पंपापासून ते माळी स्मशानभूमी रस्ता करता येईल। त्या अनुषंगाने आज आम्ही माने साहेबांनी जे निवेदन दिलं ते माने साहेबांनी मान्य केलं व स्टँडिंगमध्ये तो प्रस्ताव मान्य झाला। त्यामुळे तिथल्या सर्व नागरिकांना एक आनंदाची गोष्ट अशी आहे की
आपला तो रस्ता तो आता येत्या आठवड्यात मंजूर होईल आणि लवकरच त्याचं काम सुरू होईल. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.